नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंदविग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंद वल्लभम। मंचावर उपस्थित संपूर्ण मान्यवर आदरणीय व्यक्तिमत्व यांच्या सर्वांप्रती विनम्र भाव व्यक्त करतो आणि सर्वप्रथम श्रोत्यांना यासाठी धन्यवाद देतो की असा क्लिष्ट विषय आपण शांतपणे ऐकून घेतला आणि एवढ्या संख्येमध्ये इथे उपस्थित आहात। फार थोड्या खुर्च्या खाली राहिल्या। मला येताना असं वाटत होतं की या खुर्च्यांना काही न्याय मिळेल की नाही, परंतु आपण सर्व अत्यंत शुद्ध ग्राहक श्रोते आहात। विषय ग्रहण करण्याकरता आपण अत्यंत तत्पर आहात आणि हा विषय ऐकताना आपल्या चेहऱ्यावरची प्रसन्नताही मी मधून निहाळत होतो। माऊलींनी असं म्हटलंय की वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीना। एवढे उत्तम वक्ते आज आले, पण श्रोता जर नसता तर कुणाला हा विषय सांगितला असता। मला असा प्रश्न पडला की या सर्व विद्वानांच्या सभेमध्ये मला का बोलावण्यात आलं, तर मला माऊलीची एक ओवी आठवली। एरवी तरी मी मूर्ख तरी संत कृपा दीपको सोजोळ बसे। अशा अविवेकी आणि अपात्र व्यक्तीला अध्यक्षस्थान एवढ्याकरता दिलं असावं की अध्यक्षाने काही फारसं बोलायचं नसतं, श्रवण भक्ती करायची, याच्याकरता अध्यक्ष निवडला जातं। योगायोग असा आजचा उत्तम आहे की एकदा देवव्रताने हा संकल्प सिद्धीला नेला आहे। आपल्याला महाभारतातल्या देवव्रताची कथा माहित आहे। ज्यांनी आपलं नावच त्याकरता बदलवलं, आपल्याला नाव बदलवायला मी सांगणार नाही, परंतु आधीचा हा देवव्रत पुढे भीष्म झाला आणि त्यांनी प्रतिज्ञाच केली होती। प्रसंग सकाळी ते सांगायला वेळ नाही, मलाही दुसरा कार्यक्रम आहे। परंतु राज्यम तावत पूर्वमेव मया त्यक्त नराधिपा अद्य प्रभूतीने दाश ब्रह्मचर्यम भविष्यति। अशी देवव्रताची सुंदर कथा भागवतात सुरुवातीला येते, तिथूनच भागवताचा प्रारंभ होतो। अशा एका त्या काळातल्या भीष्मांचं देवव्रताचं झालेलं परिवर्तन भीष्मामध्ये, त्या परिवर्तनाची नांदी घेऊन हे देवव्रत या कामाला लागले आहेत, याबद्दल मी त्यांचं आधी अभिनंदन करतो। पंचांग म्हणजे 5 अंग, हे आपण सगळे जाणतो। या पंचांगांचा उगम किंवा ही सांगण्याची पद्धत कुठून सुरू झाली, तर कृतयुगापासून याचे उल्लेख सापडतात। वामन द्वादशी ही जी तिथी आहे ही कृतयुगातली आहे। पुढे आपण त्रेतायुगात आलो की असं वर्णन सापडतं आपल्याला वाङ्मयामध्ये की रावण दररोज पंचांग ऐकत असे। त्याचा नियम होता की आजचा दिवस काय आहे, करण काय आहे, मुहूर्त काय आहे, तिथी काय आहे, वार काय आहे, आणि ते सांगण्याकरता तो ब्रह्मदेवांना दररोज बोलावत असे, असं एक वचन आहे। म्हणजे रावणाचा अधिकार केवढा होता आपण कल्पना करू शकता। पंचांग सांगे विधी, पुष्कळ मोठं वर्णन आहे सगळं। अष्टो भैरव कोतवाल सटवे हे सगळे त्यांनी ताब्यात ठेवले होते। कृष्णावतारात गर्गाचार्यांनी त्यांचं भविष्य सांगितल्याचा भागवतात उल्लेख आहे। या ज्योतिष्यकारांना किती कळतं याची यशोदेनी आणि रोहिणीने परीक्षा घेतली आहे। गर्गाचार्य याच्यात किती ज्ञाते आहेत हे जाणण्याकरता या दोघींनी काय केलं, म्हणजे स्त्रियांची बुद्धी पण किती होती त्या काळात, आजही आहे, याचा आनंद आहे। दोघेही पुत्रांची अदलाबदल केली। यशोदेने आपल्या मांडीवर बलरामाला घेतलं आणि रोहिणीने भगवान कृष्णाला घेतला, म्हणजे शेवटी गर्गाचार्यच होते। आता दादा मोठे असल्यामुळे बलराम दादा त्यांचं भविष्य आधी सांगावं लागलं, म्हणून तिथे वचन आलं, अयम ही रोहिणी पुत्रो रमयन सुहृदो गणे। यशोदे तू जरी त्याला मांडीवर घेतली असलं तरी अयम ही रोहिणी पुत्र, हा रोहिणीचा मुलगा आहे आणि ह्या जगात रममान करेल, म्हणून राम बलाधिक्यात बलविदू राम नावाने प्रख्यात होईल। असं द्वापारातही आपल्याला पंचांगाचा संदर्भ सापडतो। आमच्या संत वाङ्मयातही पुष्कळ याचे उल्लेख आले आहेत। नामदेवरायांनी कृष्ण जन्माचं जे वर्णन केलं आहे
त्यामध्ये कोड्यात वर्णन केलं आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्म सांगताना कोड्यात सांगितलं आहे. दशरथे मारिला तोची होता मास, नामधारा वर्णन करतात. तर दशरथाने कोणाला मारलं सांगायचं, श्रावण महिन्यात जन्म झाला, पण सांगताना अशा पद्धतीने सांगितलं, दशरथे मारिला तोची होता मास. त्यानंतर तिथी सांगताना काय गंमत केली पहा. वसुनाम तिथी बुधवार असेल, वसू 8 आहे म्हणजे अष्टमी होती असं सांगितलं. म्हणजे संतांनी पण पंचांग किती सुंदर पद्धतीने आपल्यापुढे मांडला आहे, त्याचा हा एक नमुना आहे. आणि बुधवार शुकाचार्यांच्या वाङ्मयात कुठे भागवतात सापडत नाही. तो वाराचा उल्लेख नामदेवरायांनी केलाय. कारण हे संत प्रत्येक युगात अवतरलेले आहेत, भगवंतासोबत खेळलेले आहेत, त्याचे कितीतरी प्रमाणात वाङ्मयात सापडतात. तुका म्हणे तधी होतो आम्ही, असं महाराजांचं एक प्रमाण पण आहे. नामदेवरायांचाच अवतार पुढे नामदेवांच्या रूपाने आलेला आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंताने पंचांगाचा उल्लेख केला आहे. मासानाम मार्गशीर्षोम ऋतूनाम कुसुमाकरा. आणि मार्गशीर्ष महिना हा पण त्या दृष्टीने अतिशय पवित्र मानतो. कार्तिक महिन्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. आपल्या पंचांगात मी आधी पाहिलं की माऊलीची जी तिथी आहे वद्य त्रयोदशी, ही आपण कोणत्या शब्दात व्यक्त, इथे विद्यार्थी बसले आहेत, त्यांना आठवत असेल मी त्यांना मध्यंतरी एक पत्र पाठवलं होतं. ती ज्ञानोबारायांची पुण्यतिथी आपण लिहित जाऊ नका, कदाचित आपल्या स्मरणात असेल ही गोष्ट. आणि मी त्यांना थोडी धमकी देऊन टाकली त्यावेळेस की हे जर आपण बदलवलं नाही तर पुढच्या वर्षी आम्ही आंदोलन करू आपलं कार्यालयापुढे. कारण माऊलीजी आता बदललंय ते मी पाहिले, ते ज्यांनी पण त्या मुद्दाम मी ते पाहिले तिथे ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा दिला आहे. वारकरी संप्रदायातर्फे मी आपला अभिनंदन करतो. तेव्हा असं हे पंचांग आमच्या जीवनामध्ये नित्य आपल्याला दिशा देणार आहे. पण इथे जो विषय आपण ऐकला की तो सूर्य पद्धतीवर आधारित असावं. आपण सगळे भगवान नारायणाचे उपासक आहोत. आणि या अनंत ब्रह्मांडामध्ये अनंत प्रकारच्या खगोलशास्त्राचं खूप चिंतन आहे. वैज्ञानिकांना आता कुठे एक एक ग्रह कळू लागला आहे. तो आपल्या ऋषींना लक्षावधी वर्षापूर्वी त्याचं चिंतन भागवतात आलं आहे पंचमस्कंदामध्ये. आणि हे प्रत्यक्ष भगवंतांनी आईला दाखवूनही दिलंय. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळकनंदा घरी, नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे, असं आईने आईला म्हणावं लागलं. अशा अनंत ब्रह्मांडाचा हा विस्तार जेवढा अभ्यास कराल तेवढा कमीच आहे. ही कालगणना ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हापासून सुरू झालेली आहे. त्या कालगणनेचा आधार घेत आता आमच्या पुढे कधी कधी हे प्रश्न फार जटिल होतात. जसं एकादशा 2 दाखवता आपण, तर शास्त्र इतकं सूक्ष्म आहे की एकादशी तर करायची त्याचं पुण्य तर मिळालं पाहिजे, पण ते जर दशमीयुक्त आहे की द्वादशीयुक्त आहे हा वाद नेहमी चालतो. आता यावर्षी दत्त जयंतीला असाच वाद आहे. यावर्षी जी दत्त जयंती मला वाटतं काहीतरी 5-5:30ला पौर्णिमा लागते. कीर्तन केव्हा करावं? कारण दत्ताचा जन्म साधारणतः दुपारी माध्यान्हकाळी आपण सांगतो आणि संध्याकाळी पौर्णिमा ते दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत आहे. मग आम्हाला असे निर्णय घेताना मोठं जड जातं की बाबा कीर्तन आदल्या दिवशी करायचं की दुसऱ्या दिवशी करायचं. तर त्याच्यातही ते एक हे असं आहे की नरसिंह सरस्वतीचा अवतार हा संध्याकाळी केला जातो, त्याच्यामुळे त्यांनी ते संध्याकाळी करावं. आणि जे वैष्णव संप्रदाय आहे दत्तावतारी त्यांनी दुपारी माध्यान्ह काळी करावं. तर असे वाद या ठिकाणी निर्माण होतात. आणि आमचा आडनाव दोषी असल्यामुळे काही कळत नसलं तरी लोक विचारायला येतात तुमचं आडनाव दोषी आहे, तुम्हाला पंचांग काहीतरी समजत असेल, त्यांचा काही समज असतो. त्यापूर्वीच्या काही दोषी नाव त्या आमच्या घराण्यात कोणी असेल ज्योतिषी त्यामुळे मिळालं असेल, परंपरेने आम्ही ते चालवतो. तेव्हा अशाच पद्धतीने हा विषय आपण एक नवीन या ठिकाणी सर्वांच्या पुढे आणला, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. मला एक पुढचा कार्यक्रम असल्यामुळे थोडा आवडत घेतो आणि या ठिकाणी मला बोलावून आपण जो सन्मान केला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. श्रोत्यांना धन्यवाद देतो. पुनश्च आपल्याला सगळ्यांना